नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अजित पवार यांच्या विमानाला बरोबर 1 महिन्यापूर्वी अपघात झाला बारामतीमध्ये. आज 1 महिना पूर्ण झाला. त्याच वेळेला या अपघाताबाबतचा अहवाल आला आहे. या अपघाताविषयी रोहित पवार यांनी काही शंका व्यक्त केल्या होत्या की हा अपघात आहे की घातपात आहे. गेली काही दिवस ते सातत्याने असं मदत बोलतायत. त्यामुळे लोकांमध्ये घालमेल आहे की नक्की काय झालंय. पण आता या अपघाताबाबत अहवाल आला आहे. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो या ब्युरोने हा प्राथमिक चौकशी अहवाल दिलेला आहे. 22 पानांचा हा अहवाल आहे. प्राथमिक आहे. सुरुवातीचे ठोकर निष्कर्ष या अहवालात काढलेले आहेत. अपघाताची काही संभाव्य कारणंही त्याने मांडली आहेत. प्राथमिक अहवालात कमी दृश्यमानता म्हणजे उजेड कमी होता, सुरक्षा त्रुटी होत्या आणि नियमांचं उल्लंघन. बारामतीचं विमानतळ तिथे फारशा सुविधा नाहीत, ते सुविधा अपुऱ्या सुविधा आहेत. याकडे या अहवालात लक्ष वेधलं आहे. परंतु या अहवालात जसं रोहित पवारांनी वारंवार फोकस केलं होतं की घातपात शंका जी व्यक्त केली होती, त्या शंकेला या प्राथमिक अहवालात फारसं बळ मिळतं आहे असं दिसत नाही. प्राथमिक अहवालात निष्कर्ष म्हणजे पहिला महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की दृश्यमानता मर्यादेपेक्षा कमी असतानाही लँडिंगचा प्रयत्न झाला. म्हणजे दृश्यमानता 5000 किलोमीटर पाहिजे. तर त्यावेळी म्हणजे 28 जानेवारीला विमान सकाळी बारामतीमध्ये उतरलं तेव्हा दृश्यमानता 3000 किलोमीटर होती. मी 3000 किलोमीटर अंतरापर्यंत दिसत होतं. उजेड कमी होता, म्हणजे समोरचं कमी दिसत होतं असं स्पष्टच म्हटलं आहे. तर बारामतीमध्ये स्वतंत्र सुविधा नाहीत विशेष. एअरफील्ड सुविधा म्हणजे विमान उतरण्यासाठी धावपट्टीवर ज्या सुविधा पाहिजेत त्या तिथे नाही आहेत. याकडेही लक्ष वेधलं आहे. हे महत्त्वाची गोष्ट आहे. अहवालात असं म्हटलेलं आहे की विमान लँडिंग करत असताना पहिला प्रयत्न त्याने केला, जमलं नाही तेव्हा तो फिरून पुन्हा आला. पायलटने दुसऱ्यांदा लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. लँडिंग क्लिअरन्स नंतर काही वेळातच हे विमान धावपट्टीच्या डावीकडे सुमारे 50 मीटर अंतरावर झाडावर आदळलं. म्हणजे हे म्हणतात की सकाळी पहिल्यांदा विमान झाडाला धडकलं, नंतर जमिनीला कोसळलं आणि आगीत जळून खाक झालं असं या ब्युरोने म्हटलेलं आहे. फ्लाईट डाटा रेकॉर्डर म्हणजे विमानामध्ये नेमकं काय झालं, अपघात झाला त्यावेळेला त्याचा रेकॉर्ड होत असतो. तो रेकॉर्डर खराब झालेला आहे. म्हणजे आगीमध्ये त्या डेटा रेकॉर्डरचं नुकसान झालेलं आहे, कॉकपिट डेटा रेकॉर्डर. परंतु विदेशातील तंत्रज्ञानाद्वारे तो डाटा परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे असंही म्हटलेलं आहे. एकूणच हा अहवाल बराचसा बोलका आहे, परंतु अनेकांच्या मनात ज्या शंका आहेत त्या शंका फारशा दूर झालेल्या नाहीत.
परंतु अनेक गोष्टी त्या या अहवालात स्पष्ट आहेत. त्यात त्यांनी म्हटलं आहे की बा हे जे विमान चालवणारे होते पायलट, ते पायलट अनुभवी होते. त्या पायलटने विमान चालवण्याआधी दारू प्यालेली नव्हती. म्हणजे त्यांचा जो टेस्ट झाली होती ती टेस्ट निगेटिव्ह होती आणि पायलट अनुभवी होते. ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे रोहित पवार जे वारंवार आवाज उठवत आहेत की घातपात शंका उपस्थित करत आहेत, तर या प्राथमिक अहवालात तसं काही दिसत नाही तसं. आणि त्यांनी जो म्हटलेलं आहे की बाबा बाहेरच्या लोकांनी मदत घ्या, तसं परदेशी संस्थेची मदत घेतली जात आहे. या प्राथमिक अहवालावर रोहित पवार यांचं समाधान होते का, की त्यांना काही अजून काही शंका आहेत त्यांच्या, हे आपल्याला कळेलच. परंतु या अहवालाने बरंच काही संशयाचं जाळं बाजूला केलं आहे, एवढं नक्कीच आहे. नमस्कार.